9 आपण घेतोय. WCF लास्ट युनिट होतं आपलं की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या सर्व्हिसेस क्रिएट करू शकतो आणि युझिंग मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ. ओके, आता हे प्रॅक्टिकल आहे. इन दॅट वी आर क्रिएट द सर्व्हिस अँड यूज द Ajax technology in it. Okay, so here we create the WCF service and use Ajax technology. As we know that the in Ajax is asynchronous JavaScript and XML. So whatever the output shows on our screen will not refresh the page. जेवढा पार्ट आहे तेवढाच फक्त रिफ्रेश होतो पेजचा. हे आपण Ajax टेक्नॉलॉजी मध्ये यूज करतो. म्हणजे ॲज अ आपण विंडोज बेस ऍप्लिकेशन जसं यूज करतो तसं ऍप्लिकेशन आपल्याला दिसतं की ज्यामध्ये पेज वगैरे रिफ्रेश होत नाही. राईट, आता यासाठी आपल्याला हे प्रॅक्टिकल आहे 9 नंबरचं. त्यासाठी आपल्याला हे प्रॅक्टिकल व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये आपण परफॉर्म करणार आहोत. आता हे जे काही स्क्रीनशॉट्स आहेत किंवा हे जे काही केलंय प्रॅक्टिकल ते त्यांनी व्हिज्युअल स्टुडिओ 2008 मध्ये केलंय, पण आपण आता लेटेस्ट व्हर्जन मध्ये करूया व्हिज्युअल स्टुडिओ 2015 मध्ये. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओ स्टार्ट करायचंय. व्हिज्युअल स्टुडिओ 2015 17 पण आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता बघा न्यू इथं ऑप्शन घ्यायचा. न्यू नंतर वेबसाईट. ओके, आपण एम्प्टी वेबसाईट घेऊया. इथं प्रॅक्टिकल 9 म्हणूया नेम त्याचं. ओके, ओके वर मी क्लिक केलं. बघा स्टेप बाय स्टेप फर्स्ट आपण ASP.NET वेब ऍप्लिकेशन घेतलं. ओके, त्याने त्याला माय सर्व्हिस नाव दिलं. आपण प्रॅक्टिकल _9 दिलं. आता त्यानंतर न्यू आयटम त्यामध्ये ऍड करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला Ajax इनेबल WCF सर्व्हिस ही ऍड करायची. ही सर्व्हिस आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओने बाय डिफॉल्ट आपल्याला प्रोव्हाइड केली. म्हणजे त्यांच्या सेटअप मध्येच ही आपल्याला सर्व्हिस भेटते. इथं मी ऍड न्यू आयटम वर क्लिक केला तर आपल्याला Ajax इनेबल WCF हवंय. इथं आपण सर्व्हिसेस मध्ये न्यू आयटम्स मध्ये आपण चेक करूया. तर इथं आपल्याला बघा WCF सर्व्हिस Ajax इनेबल भेटली. आता त्याला नेम त्यांनी काय दिले, माय Ajax सर्व्हिस असं नाव दिलंय. आपण तेच नाव देऊ. सर्व्हिस ऑलरेडी आहे. ओके, आणि ऍड वर आपण क्लिक केलं तर ही सर्व्हिस आपल्याला ऍड झाली. आता याच्यामध्ये आपण बघा मेथड राईट करतो आणि त्या मेथड फक्त आपल्याला कॉल करायला लागतात. त्यावेळी आपण ती मेथड कॉल करतो आणि त्यातला जो काही पार्ट आहे तो एक्झिक्यूट होऊन आपल्याला आउटपुटला शो होतो. आता नेक्स्ट बघा काय केलं त्यांनी. नेक्स्ट स्टेप आहे आपली सर्व्हिस ऍड झाली. मग त्यानंतर त्यावर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज शो होते. ओके, आता यामध्ये बघा बाय डिफॉल्ट एक फंक्शन राईट करून ठेवलंय वाईट डू वर्क. आणि इथं बघा ऑपरेशन कॉन्ट्रॅक्ट जेवढे काही फंक्शन्स आपल्याला राईट करायचे तर आपल्याला या टॅगच्या अंडर आपल्याला ते राईट करायचे. ओके, त्यानंतर बघा रिप्लेस द डू वर्क सर्व्हिस मेथड विथ अनदर मेथड ॲज आय एम गोइंग टू. आता इथं दुसरी मेथड आपल्याला म्हणजे ज्याची फंक्शनॅलिटी आपल्याला क्रिएट करायची आहे ते फंक्शन आपण इथं राईट करणार आहे. आता एक आपण समची फंक्शनॅलिटी इथं ऍड करणार आहोत. त्यासाठी सिंपल आपण कोड राईट केला. पब्लिक मेथड राईट केली पब्लिक डबल सम. यामध्ये 2 पॅरामीटर आपण घेतले $A, $B आणि डबल रिझल्ट मध्ये स्टोअर केलं A आणि B व्हॅल्यू A+B आणि रिटर्न रिझल्ट केलं. ओके, आता हा ज्यावेळी फंक्शन आपण कॉल करू तर त्या कॉल केल्यानंतर त्यामध्ये आपण पॅरामीटर पास केलेलं असणार A आणि B चे, त्याची ऍडिशन होऊन ते रिझल्टला रिटर्न करेल. ठीक आहे, तर आता आपण हा कोड कॉपी केला आणि इथं पब्लिक वॉइड हे पेज कुठलं आहे माय Ajax सर्व्हिस .cs या पेजवर हे डिलीट केलं आपण. ही मेथड ऑलरेडी राईट केलेली आणि इथं आपली मेथड राईट केली पब्लिक डबल सम आणि इथं रिटर्न रिझल्ट आपण म्हणलं. त्यानंतर नेक्स्ट काय केलंय राईट क्लिक ऑन माय सर्व्हिस अँड ऍड एक्झिस्टिंग आयटम. आणि इथं त्यानंतर आपल्याला jQueryची फाईल म्हणजे jQueryची फाईल आपल्याला ऍड करायची आहे. तर jQueryची फाईल ऍड करताना आपल्याला ती ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवली पण तुमच्यासाठी दाखवून देतो की कशा पद्धतीने आपल्याला डाउनलोड करायची. इथं google.com ला गेलो आपण.
इथं जे क्युरी लिहिलं डाउनलोड, इथं डाउनलोड जे क्युरी. म्हणजे इथं वेगवेगळे ऑप्शन आपल्याला येईल. कॉम्प्रेस मध्ये पाहिजे, अनकॉम्प्रेस फाईल पाहिजे, मॅप फाईल पाहिजे. हे जे क्युरीचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे 3.5.1. तर आता अनकॉम्प्रेस आपण फाईल घेतली आणि आपल्याला काय करायचं, सिम्पली कंट्रोल ए करायचं, कंट्रोल सी, आणि इथं नोटपॅड ओपन करायचं, पेस्ट करायचं. ओके, आणि ही फाईल सेव्ह करायची. जे क्युरी डॉट, ही जावास्क्रिप्टची फाईल आहे पण .js आपण दिलं. ओके, आता ही मी डेस्कटॉपवर सेव्ह करतो. ओके, तर आपल्याला काय करायचं, एक्झिस्टिंग आयटम म्हणून की जे क्युरी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ऍड करायची. इथं काय करणार, मी राईट क्लिक करणार, इथं ऍड मध्ये एक्झिस्टिंग आयटम ऑलरेडी आपल्याकडे सेव्ह आहे, आपल्याकडचं आपण आयटम ऍड करतोय. तर आपण डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह केली, डेस्कटॉपवर मी क्लिक केलं, चेक क्युरी. ओके, बघा हे स्ट्रक्चर असं दिसतं बघा त्याचं जावास्क्रिप्ट फाईलचं. ओके, मी डबल क्लिक केलं त्याच्यावर, माझी ही jQuery.js फाईल ऍड झाली, दिसते सगळ्यांना. आता त्यावर आपण डबल क्लिक केलं तर आपल्याला ती फाईल शो होईल. तर ही जावा jQueryची फाईल. ओके, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स राईट केले जे आपण यूज करणार आहोत आपल्या प्रोग्रामिंग मध्ये. ओके, आता मी सध्या क्लोज केली. नेक्स्ट स्टेप बघूया आपण. jQuery ऍड केल्यानंतर आपल्याला default.aspx मध्ये काय करायचंय, 1 2 3 टेक्स्ट बॉक्स आणि एक बटन तयार करायचं. पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण पहिली व्हॅल्यू घेऊ, दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण दुसरी व्हॅल्यू घेऊ, आणि तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण रिझल्ट डिस्प्ले करू. आणि बटन आपण कशासाठी, बटन क्लिक करण्यासाठी आपण यूज करणार. तर इथंच आपण डिझाईन करून टाकूया. इथं आपण डिफॉल्ट पेज ऍड केलं नाही, राईट क्लिक करून ऍड न्यू आयटम, वेब पेज ऍड करायचं आपल्याला. इथं वेब फॉर्म, आता डिफॉल्टच त्याचं नेम आहे, मी ऍड केलं डायरेक्ट. आता इथं आपल्याला काय करायचंय, तर टूल बॉक्सवर इथं आपण डायरेक्ट क्लिक करू. पहिला आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, मी सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप केला. ओके, आता त्यांनी नाव देताना त्याला काय दिले, txt1 दिले. आपण इथला आयडी त्याचा चेंज करू. अरे आपल्याला घेताना HTML कंट्रोल घ्यायचे, लक्षात घ्या इथं आपल्याला HTML कंट्रोल यूज करायचे. इथं हा ड्रॅग अँड ड्रॉप केला. ओके, txt1 इथं नेम चेंज केला. अजून एक टेक्स्ट बॉक्स आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचा, इथं ड्रॅग अँड ड्रॉप केला. इथं मी BR टॅग लिहितो, म्हणजे तो नेक्स्ट लाईनला येईल. करेक्ट, इथं याला नेम चेंज केलं, txt2. ओके, 2 टेक्स्ट बॉक्स झाले. त्यानंतर आपल्याला एक बटन घ्यायचंय, इथं पुन्हा BR टॅग देतो, आणि इथं मला बटन घ्यायचंय, मी सिम्पली बटन ड्रॅग अँड ड्रॉप केलं. ओके, बटनला नेम आपण काय दिलं, इथं BTN दिलं. इथं मी आयडी चेंज केला, BTN. ओके, आणि त्यानंतर आपल्याला एक अजून एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. मी सिम्पली काय केलं, काय समजत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, आणि ह्याचं नाव दिलं txt3. ओके, आता इथं बटनची आपण व्हॅल्यू चेंज करू, ऍड म्हणून. ओके, आता त्यानंतर काय दिलंय, आपण तिन्ही टेक्स्ट बॉक्स आपण ऍड केले. तर त्यानंतर आपल्याला ही स्क्रिप्ट दिली, जावास्क्रिप्टची फाईल दिली, ती आपल्याला हेड मध्ये ऍड करायची. स्क्रिप्ट कॉपी केली, इथं पेस्ट केली. ओके, इथं टायटल आपण देऊया
WCF सर्व्हिस. आता इथं बघा फर्स्ट लाईन दिली आपण स्क्रिप्ट टाइप टेक्स्ट जावास्क्रिप्ट. इथं आपण jQuery हे केले, jQueryचा आपण पाथ दिलाय आणि इथं फाईलचं नाव jQuery-1.2 आहे. आपल्या इथं फाईल सेम jQuery आहे, त्यामुळे इथलं 1.2 काढून टाका, सिम्पली jQuery.js ठेवा. ओके. आता इथं document.ready. आता document.ready तर ह्याच्यावर काय होतं की ज्यावेळी बटन आपण क्लिक करतो तर आता इथं jQuery मध्ये सगळं डॉलरमध्ये $साइन मध्ये तुम्हाला दिसेल, म्हणजे जे काही व्हेरिएबल डिक्लेअर केले ते सगळे, तो फंक्शन जरी राईट करायचा असेल तर आपण $साइन यूज करतो. document.ready आणि फंक्शन, याचा अर्थ ते फंक्शन एक्झिक्यूट करायचं, फंक्शन मधला कोड एक्झिक्यूट करायचा आहे केव्हा, ज्यावेळी बटनवर क्लिक होईल त्यावेळी काय केलंय बघा, ह्या बटनवर कुठला आपण ह्या पहिल्या बटनला नाव काय दिलं, BTN. ओके. BTN वर क्लिक झाल्यानंतर ते आपण jQuery मध्ये jQueryच्या स्क्रिप्ट मध्ये कसं लिहिणार, डॉलर आणि हॅश बटन आपण यूज करतो, डॉट क्लिक आणि फंक्शन कॉल केलं त्याच्यावर. ते ज्यावेळी फंक्शन कॉल होईल त्यावेळी काय केलं आपण, फंक्शनची डेफिनेशन इथं राईट केली, व्हेरिएबल num1 इज इक्वल टू $. आता इथं टेक्स्ट बॉक्स 1 मधली व्हॅल्यू घ्यायची असताना काय लिहितो आपण, डॉलर आणि ब्रॅकेट मध्ये #txt1 डॉट व्हॅल्यू, म्हणजे पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये जी काय व्हॅल्यू दिली ती आपल्याला num1 मध्ये स्टोअर होईल, दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये जी काय व्हॅल्यू दिली ती num2 मध्ये स्टोअर होईल. आता इथं बघा एजॅक्स, इथं पुढे फंक्शन आपण दिलं. आता URL मध्ये आपली जी काही फाईल आहे, म्हणजे सर्व्हिस जी आपल्याला कॉल करायची आहे त्या फाईलचा आपण पाथ दिला आणि इथं त्या फंक्शनचं नेम दिलं. आपण इथं सब नावाचं फंक्शन राईट केलंय, बरोबर ना, तर ते आपण इथं नेम दिलं. इथं त्या सर्व्हिस फाईलचं जी काही वेब सर्व्हिस क्रिएट केली आहे त्या फाईलचं नाव आणि इथं फंक्शनचं नाव दिलं. टाईप मेथड, टाईप काय आहे, पोस्ट टाईप आहे आणि हे आपल्याला कंटेंट कशामध्ये मिळणार आहे, JSON मध्ये मिळणार आहे. त्यामध्ये आपण ऍज अ पॅरामीटर num1 आणि num2 आपण पास केलं, त्याला A आणि B आपण व्हॅल्यू असाइन केलं. इथं num1 आणि num2 आहे तर ते ऍक्च्युली A आणि B ला ते व्हॅल्यू असाइन केलं. डेटा टाईप JSON आहे. ओके. आणि सक्सेस झाल्यानंतर ते txt3 ला D ची व्हॅल्यू आपण स्टोअर केली, म्हणजे जो काही ऍडिशन होऊन जे काही रिटर्न करेल ते txt3 मध्ये आपण स्टोअर केलं. आणि एरर असेल तर एरर शो करेल. या पेजचं डिझाईन आपण बघितलं तर बघा, हे 2 टेक्स्ट बॉक्स आणि ऍड बटन इथं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट काय केलं बघूया आपण. नेक्स्ट त्यांनी काय केलंय की डिफॉल्टला स्टार्ट पेज म्हणून डिफॉल्ट हे करायचंय, म्हणून इथं मी राईट क्लिक केलं आणि सेट ॲज अ स्टार्ट पेज. ओके. नेक्स्ट बिल्ड ऑपरेशन करायचंय, बिल्ड वर क्लिक केलं, बिल्ड सोल्युशन. ओके. त्यानंतर ऍप्लिकेशन रन करायचं. इथं 2 टेक्स्ट बॉक्स आणि ऍड बटन दिसतंय. इथं व्हॅल्यू टाकले 80 आणि टॅबवर क्लिक केलं 12, ऍड वर क्लिक केलं 13. बघा आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं असतं, सिंपल जर आपण वेब ऍप्लिकेशन बनवलं की ज्यामध्ये आपण ऍड बटन घेतलं आणि ते क्लिक केलं असतं तर पेज रिफ्रेश झालेलं तुम्हाला दिसलं असतं. इथं कुठलंही पेज, आता पुढची व्हॅल्यू टाकायची, समजा इथं मी चेंज केलं पुन्हा ऍड केलं तरी पेज न रिफ्रेश होता इथं डायरेक्ट, हे वेब ऍप्लिकेशन असून सुद्धा सर्व्हरकडे डेटा जातोय पण तरी सुद्धा पेज आपला रिफ्रेश होत नाहीये, कारण आपण इथं एजॅक्स टेक्नॉलॉजी यूज केली. ओके. हे आपलं प्रॅक्टिकल नंबर 9 होतं. एक मिनिट. ओके. एवढं झाल्यानंतर झालं, आउटपुटला येते आपल्या. काय तुम्हाला जर रिअल मधल्या व्हॅल्यू द्यायच्या असतील तर त्याही तुम्ही देऊ शकता. ओके. ते लास्टला झाले, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू जर समजा रिअल मध्ये द्यायच्या 12.8 13.7 ऍड केल्यानंतर आउटपुटला आपला डिस्प्ले झाला. आता समजा मला आणखीन सर्व्हिस जर कॉल करायची असेल, समजा मला इथं सबस्ट्रॅक्शनची सर्व्हिस जर कॉल करायची असेल तर मला कोडमध्ये काय काय चेंजेस करायला लागतील, मला अजून एक बटन घ्यायला लागेल. जस्ट
एक बटन आणखीन एक ड्रॅग अँड ड्रॉप केलं त्याच्या शेजारीच, तर त्याचं टेक्स्ट मी चेंज करूया आपण. इथं त्याचं आयडी आपण चेंज केला, BTN2 करूया. ओके, पहिल्याचं काय होतं BTN होता, हा BTN1 करू आपण. ओके, टाइप आणि इथं SUB करू व्हॅल्यू सबट्रॅक्शन. ओके, आता त्यानंतर आपल्याला या फाईल मध्ये फंक्शन कॉल करायचं. हे आपण इथून आपण कॉपी केलं आणि ह्याच्या खालीच आपण पेस्ट केलं. इथं आपण सबट्रॅक्शनचं करतोय, आपण त्या फंक्शनचं नेम चेंज करू. SUB केलं मी इथं A - B केलं. ओके, नंतर रिटर्न रिझल्ट. अजून आपल्याला कुठे चेंज करायला लागेल डिफॉल्ट पेजला. तर डिफॉल्ट पेजला आपल्याला आणखीन एकदा ही स्क्रिप्ट कॉल करायला लागेल. तर इथं आपण एक कोड राईट करू, इफ जर BTN जर क्लिक झाला असेल तर आणि हे स्क्रिप्टच्या आधी आपण क्लोज करू. ओके, तर अजून एक मला फंक्शन राईट करायचं आहे, हेच कॉपी करू आपण, खाली इथं पेस्ट केलं आणि आपलं याचं नाव आहे BTN1 राईट. इथं BTN1 केलं. त्यानंतर टेक्स्ट बॉक्स 1 चीच व्हॅल्यू याची आपल्याला टेक्स्ट बॉक्स 2. इथं पण BTN1 वर क्लिक झालं तर आपल्याला परफॉर्म करायचं आहे, म्हणून इथं BTN1 केलं. इथं समच्या ऐवजी सब फंक्शन आहे, आपण चेंज केलं. टाईप पोस्ट हे बाकी सगळं सेम. आय थिंक आपला प्रोग्राम व्हायला हवा, चेक करूया आपण. ऍड आणि सब बटन आलं, इथं मी व्हॅल्यू दिली 12, दुसऱ्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू दिली 12च, आणि सबट्रॅक्शन म्हणलं ऍडिशन म्हणलं ऍडिशन केलं. तर असं तुम्ही हवे तेवढे तुम्ही फंक्शन इथं राईट करू शकता. तर बाकी आता टाइम किती झाला, किती वेळ भरपूर आहे, अजून वेळ आहे ना. तर आपण अजून एक मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पूर्ण करून जाऊ आपण. मी करालच, यात काय डाऊट नाही मला. जसं आतापर्यंत तुम्ही करत आला त्याप्रमाणे हे पुढचं पण प्रॅक्टिकल तुम्ही कराल. आता इथं आपण BTN2 नाव देऊ याला, मल्टिप्लिकेशन. ओके, नंतर स्क्रिप्ट मध्ये आपल्याला पुन्हा एकदा कॉपी करायला लागेल. पेस्ट केली. आपलं बटन 2 आहे आता. त्यानंतर इथं पण बटन 2 येईल. बाकी सगळं मला मे बी इथं फक्त आपल्याला MUL चेंज करायला लागेल. मल्टिप्लिकेशनसाठी आपण MUL करू. ओके, त्यानंतर आपल्या सर्व्हिसच्या फाईलमध्ये आपल्याला कोड पुन्हा कॉपी पेस्ट करायचा आहे. आपण फंक्शनचं नेम चेंज करू, मल्टिप्लिकेशन आणि इथं A × B करू. ओके, चेक करूया आपण आता. ते काहीतरी राहिलं आपलं करायचं मे बी. बटन 2 बटन आपण क्रिएट केलं, त्याला नेम दिला ना बटन 2. यस, बटन 2 इथं नेम दिला आपण. बटन 2 वर क्लिक केलं, फंक्शन कॉल केलं, सेम असं बाकी
स्क्रिप्टला काय प्रॉब्लेम आला का आपल्या? बटन टू टेक्स्ट 1 आणि टेक्स्ट 2 ची इथे ओके फंक्शन तर सेम आहे टेक्स्ट इथे मध्ये घेतलं. ओके फंक्शन कॉल ते पहिला आपण चेक करू. आता ते कसं आपण चेक करतो बघा इथे. अलर्ट बॉक्स एक टाकतो आपण. हा फंक्शन ओके आपल्याला इथं ही लाईन लिहायची राहिली आपली. आता पुन्हा रन करू आपण. पहिला पाहिजे आता. Okay, here we get the output. Okay, finally division. Copy. Paste. Change केलं TIV. A divided by B. Default ला copy. Paste. बटन 3 चेंज केला आपण इथं 1 बटन 3 इथं DIV फंक्शनचं नेम आपण चेंज केला. येस बाकी काही राहिलेलं नाही. इथं आपल्याला एक बटन फक्त ऍड करायचं. हाच कोड कॉपी करतो. त्याचं नाव दिलं आपण ID चेंज केला बटन 3 आणि इथं DIV चेंज केलं. ओके पुन्हा आपण प्रोग्राम रन करून बघू. 12 divided by 12 addition 24 subtraction 0 multiplication 1/4 division is 1. ओके सगळे ऑपरेशन्स आपले परफॉर्म होतात. हे प्रॅक्टिकलला तुम्हाला सगळे करायचे आणि कुठले एक्स्ट्रा जरी केले तरी चालते. ठीक आहे समजले सगळ्यांना प्रॅक्टिकल? हॅलो अरे ऐक नाही कोण? हा समजले का? काही डाऊट आहे? बघा एकदम सिंपल आहे. पुन्हा जर स्टेप्स बघायचे असतील तर हॅलो पुन्हा बघा आपण विज्युअल स्टुडिओ स्टार्ट केलं त्यानंतर त्यामध्ये न्यू ऍड आयटम त्यामध्ये WCF सर्व्हिस ऍड केली. ओके मग त्यामुळे आपल्याला ही फाईल दिसली. त्यामध्ये जे काही हवे ते फंक्शन्स आपण राईट करायचे आणि इथं आपलं डिझाईन पेज आहे. तिथं आपल्याला स्क्रिप्ट राईट करायची. ओके ही स्क्रिप्ट राईट केली. त्यामध्ये प्रत्येक फंक्शन मध्ये थोडेफार चेंज करायचे. jQueryची एक फाईल फक्त ऍड करून घ्यायची आणि प्रोग्राम रन करायचा. आउटपुट यायला हवं. ठीक आहे ओके ओके बघा उद्यापासून पण आपण आता आपलं सिलेबस संपलाय सगळं. पुन्हा आपण लेक्चर रिपीट करणार आहोत. तुमच्यासाठी रिव्हिजन एक्स्ट्रा आता कारण तुम्ही म्हणता समजत नाही म्हणून तर पुन्हा आपण रिवाइज करणार आहोत उद्यापासून लेक्चर. तर उद्या पण अशा पद्धतीने आपण लाईव्हच घेऊ. तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवर पर्सनल विचारलं तरी चालते. ओके उद्या फर्स्ट लेक्चर पासून पुन्हा आपण रिवाइज करायला सुरुवात करू. आता जवळजवळ सगळ्यांचे पण सिलेबस झाले त्यामुळं ते पण म्हणजे असंच करणार आहे सगळेजण आम्ही असं डिसाईड केलं. ओके आणि थोडस तर तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड करतो तर त्यात बघून अभ्यासाला पण लागा. आता एक्झाम मे बी कधी येईल काय माहित नाही.
आणि हे आपल्याला प्रॅक्टिकल सगळे करायचे. जोपर्यंत आउटपुट दिसणार नाही तोपर्यंत मी साईन करणार नाही प्रॅक्टिकलवर. हे सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगून ठेवा. सगळे ऐकतायत ना? हे लाईव्ह रेकॉर्ड पण आहे बघा, माझ्याकडे प्रूफ पण आहे. म्हणजे हे सगळं तुमचे जे काही प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करायचे, आउटपुट शो करायचे स्वतःच. प्रत्येकाचं वेगवेगळं आउटपुट दिसलं पाहिजे आणि तरच आपण हे करू. ओके. आणि चॅटबॉक्स मध्ये कोण काय विचारते? हा, ओके. तर करा. आणि प्रोजेक्टचं पण अजून काही कोणी अप्रोच झालेलं नाहीये, पण प्रोजेक्टचा विचार करून ठेवा काय करणार आहेत काय नाही. कारण की त्या पद्धतीनं तुम्हाला भरपूर टाइम लागेल प्रोजेक्ट करायला सुद्धा. काय तर नवीन आणि वेगळं करणार असाल तर मोस्ट वेलकम आहे. तेच प्रोजेक्ट नको आता. ठीक आहे. आणि स्वतः करायला ट्राय करा. भरपूर टाइम आहे तुमच्याकडे. ओके. सेशन आपण एंड करूया आता. ओके. जॉईन हॅलो सर, केल्याबद्दल. हा बोला. प्रोजेक्ट कधीपर्यंत द्यायचा आहे? आता दिलास तरी चालेल तो झाला असला तर. सर हॅलो. नाही मी काय म्हणतोय की आता तुम्हाला टाइम भरपूर आहे ना, तर आता तुम्ही काय थेरीचा पण अभ्यास करत नाहीच आहे असं तसं पण, तर मग प्रोजेक्टवर थोडा टाइम द्या. आता मान्य आहे काय काहीकडं लॅपटॉप नाही, असे इश्यू आहे सध्या. काहीतरी डोक्यामध्ये आयडिया तरी ठेवा की आपल्याला काय करायचं आणि काय कशा पद्धतीने करता येईल, त्या रिलेटेड व्हिडिओ सर्च ठेवून. कॉलेजचं कॉलेज आता काय, स्टार्ट होणार हा आहे. नाही 1 नोव्हेंबर पासून आलंय सर्क्युलर, पण त्यावेळी कॉलेजला बोलवणार आहेत का ऑनलाईन होणार आहे ते पण अजून काही डिक्लेअर नाही. मे बी तुमची नोव्हेंबर पासून मार्च असं तुमची सेमिस्टर राहील मे बी. हॅलो. ठीक आहे, ठीक. मार्च एप्रिल म्हणजे हा ठीक. हा रेग्युलर आणि पुढचं मग. ओके. म्हणजे थेरी आणि पेपर होऊ शकतात ना सर? हा आता ते सर सांग थेरी सर. हा थेरी पेपर होतील आपले, त्यामुळे थेरीचा अभ्यास करा तुम्ही. एवढे तुम्ही नशीबवान नाही की तुमचे MCQ वगैरे लागेल. त्यामुळे अभ्यास करत राहा. ओके. आणि काय डाऊट असेल तर शिक्षकांना पहिल्यांदा अप्रोच व्हा. काय तुम्हाला समजत नसेल वगैरे काय असेल विषय. ओके. हा चालेल. चला ओके मग बाय. हा. एंड करा मॅडम.